श्री गणेशायन महा. अध्याय 11. आता यावरी एकादशी कथा आहे दोन्ही रसी. येत पार्था विश्वरूपेशी होईल भेटी. जेत शांताची या घरा अद्भुत आला आहे पाहून येरा. आणि येरा ही रसा पांतिकरा झाला मानू. अहो वधूवराची ये मिळणी. जशी वराडी ही लुगडी लेणी. तशी दिशी याचे सुखासनी मिरवले रस. परी शांत अद्भुत बरवे. जी डोळे यांच्या अंजुळी घ्यावे. जसे हरिहर प्रेमावे आले केव्हा. ना तरी अवसेच्या दिवशी भेटली बिंबे दोन्ही जशी. तेवी एक वळा रसी केला येत. मेनले गंगे यमुनीचे ओघ. तैसे रसा जाहले प्रयाग. म्हणून सुस्नात होती जग आगवेत. माझी गीता सरस्वती गुप्त. आणि दोन्ही रस ते अवघमूर्त. या लागी त्रिवेणी हे उचित पावली बापा. येत श्रवणाची द्वारे तीर्थी रिगता सोपारे. येत श्रवणाची द्वारे तीर्थी रिगता सोपारे. ज्ञानदेव म्हणे दातारे माझे निकेले. तिरे संस्कृताची गहने. तोडून मराठी या शब्द सोपाने. रचली धर्मनिदाने श्री निवृत्ती देवे. म्हणून निभलतेने येत सद्भावे न हावे. प्रयाग माधव विश्वरूप पहावे. येतुलेनी संसारासे द्यावे तिळोदक. हे असो ऐसे सावयव. येत सासिनले अतिरस भाव. तेत श्रवण सुखाची राणीव जोडली जगा. जेत शांताद्भुत रोकडे. आणि यरा रसा पडप जोडे. हे अल्पची परी उघडे कैवल्य येत. तो हा 11वा अध्यावो. जो देवाचा आपण पे विसवता ठावो. परी अर्जुन सदैवचा रावो. जे येथही पातला. येत अर्जुनची काय म्हणो पातला. आजी आवडत याही सुकाळू जाहल्ला. जे गीतार्थो हा आला मराठी ये. याची लागे माझे विनविले आई की जे. तरी अवधान दिजे सज्जनी तुम्ही. तेव्हाची तुम्हा संताची सभे. ऐशी सलगी किर करू नलबे. परी मानावे जी तुम्ही लोभे. आपत्या मज अहो पुसा आपणची पडविजे. मग पडे तरी माता तुकीजे. का करविलेनी तुझे नरिजे बाळका माय. तेवी मी जे जे बोले ते प्रभू तुमचे शिकविले. म्हणून अवधारी जो आपुले आपण देवा. हे सारस्वताचे गोड. तुम्ही जे लाविले जी झाड. तरी आता अवधान अमृते वाढ. सिंपोनी कीजे. मग हे रसभाऊ फुली फुलेल. नानार्थ फळबारे फळा येईल. तुमचे निधर्मे होईल सुरवाडू जगा. या बोला संता रिजले. म्हणून तोषलो गा भले केले. आता सांगाय जे बोलिले अर्जुने तेत. तो निवृत्तीदास म्हणे जी कृष्णार्जुनाचे बोलणे. मी प्राकृत काय सांगू जाणे परी सांगवा तुम्ही. अहो राणीची या पाली खाईरा. नेवा ने करविले लंकेश्वरा. एकला अर्जुन परी अक्षोहिणी 11 न जिनेची काही. म्हणून समर्थ जे जे करी ते न हो न ये चराचरी. तुम्ही संत तया परी बोलवा माते. आता बोलीजो तसे ऐका. हा गीता भावनिका. जो श्री वैकुंठ नायका मुखोनी निघाला. बाप ग्रंथ गीता. जो वेदी प्रतिपाद्य देवता. तू श्रीकृष्ण वक्ता जिये ग्रंथी. तेथीचे गौरव कैसे वानावे. जे श्री शंभूची ये मती नागवे. जे आता नमस्कारी जे जीवे भावे हे जी भले. मग ऐका तो किरटी घालून विश्वरूपी दिटी. पहिली कैसी गोष्टी करिता झाला. हे सर्व ही सर्वेश्वरू. ऐसा प्रतिगत जो पती करू. तो बाहेरी हो आवा गोचरू लोचनासी. हे जीवा आतुली चाड. परी देवासे सांगता साकड. का जे विश्वरूप गुड कैसे निपसावे. म्हणे मागा कवनी कही. जे पर्यंतेने पुसले नाही ते सहसा कैसे काही सांगा म्हणू. मी जरी सलगीचा चांगू तरी काय आईसी होनी अंतरंगू. परी तेही हा प्रसंग बिहाली पसो. माझी आवडी तैसे सेवा जाहली. तरी काय होईल गरुडाची या येतुली. परी तोही हे बोली करीची ना. मी काय सनकादिका होनी जवळा. परी तया ही नागवेची हा चाळा. मी आवडेन काय प्रेमळा. गोकुळाची या ऐसा. तया तेही लेकरूपणे झकविले. एकाचे गर्भवासही साहिले. परी विश्वरूप हे राहविले न दावीचे कवना. हा ठायवरी गुज. याची अंतरीचे हे निज. केवी उरावरी मज पुसो ये पा. आणि न पुसेचे जरी म्हणे. तरी विश्वरूप देखील या विने. सुख नव्हेची परिजेने तेही विपाये. म्हणून आता पुसो अळूमाळसे. मग करू देवा आवडी तैसे. येणे प्रवर्तला साधवसे. पार्थू बोलोत. परी त्याची ऐसे निभावे. जे एका दो उत्तरासवे. दावी विश्वरूप आगवे झाडा देऊनी. अहो वासरू देखील याची साठी. धेनू खडबडून मोहे उठी. मग स्तनामुखाची भेटी. काय पाना धरे पहा तया पांडवाची नावे. जो कृष्ण राणी ही प्रतिपाळू धावे. तया त्या अर्जुनने जो पुसावे. तव साहिल काही. तो सहजेची स्नेहाचे अवतरण. आणि यरुग स्नेहा घातले आहे माझ वन. ऐशी मिळवणी वेगळेपण उरो हेची बहु. म्हणून अर्जुनाची या बोला सरिसा. देव विश्वरूप होईल अपैसा. तोची पहिला प्रसंग ऐसा ऐके जे तरी. मग पार्थो देवा ते म्हणे. जी तुम्ही मज कारणे वाच्य केले जे न बोलणे. कृपाने दे. जय महाभूते ब्रह्मी आटती. जी महदादींचे ठाय फेडती. जे देव होऊन ठाकती. ते विसवणे शेषीचे होते हृदयाची ये परिवरी. रोविले कृपणाची ये परी. शब्द ब्रह्मासी ही चोरी जयाची केली. जे तुम्ही आज आपुले मज पुढाही ये फोडिले. जया अध्यात्मा ओळाविले ऐश्वर्य हरे. ते वस्तू मज स्वामी एकी हेळा दिली तुम्ही. हे बोलो तरी आम्ही तुझ पावोनी कैचे. परी साचची मोहाची ये पुरी. बुडाले या देखोनी सिसवरी. तू आपण पे
रूपे घालून श्रीहरी मग काढिले माते. एक तू वाचूनी काही विश्वी तुझी याची भाषा नाही की अनुचे कर्म पाही जे आम्ही आती म्हणू. मी जगी एक अर्जुनो ऐसा देही वाहे अभिमानो. आणि कौरवाती या सौजनो आपुले म्हणे या हिवरी याते मी मारीन. म्हणे तेने पापे केरगेन. ऐसे देखत होतो दुःस्वप्न तो चेविला प्रभू देवा. गंधर्व नगरीची वस्ती सोडून निघालो लक्ष्मीपती. होतो उदकाची या आरती रोहिणी पित्त. जी किरडू तरी कापडाचे परी लहरी येत होती या साचे. ऐसे वाया मर्तया जीवाचे श्रेय तुवा घेतले. आपुले प्रतिबिंब नेनता सिंह कोहा गालेल देखोनी आता. ऐसा धरे जे तेवी अनंता राखिले माते. एरवी माझा तरी येतुले वरी एक निश्चय होता उदारी. जे आताची साताही सागरी एकत्र मिळजे. हे जगचे आगवे बुडावे वरी आकाशही तुटून पडावे. मग परी झुंजने न घडावे गोत्र जे शिमज. ऐशी या अहंकाराची ये वाढी. मिया आग्रह जळी धेदरी होती बुडी. चांग चित्तू जवळा एरवी काढी कवनू माते. नातीले आपण पा एक मानिले आणि नव्हते या नामगोत्र ठेविले. थोर पिसे होते लागले परी राखिले तुम्ही. मागा जळत काढिले जोहरी तै ते देहासीच भय अवधारी. आता हे जोहर वाहर दुसरी चैतन्या सकट. दुराग्रह शिरण्याक्षे माझी बुद्धी वसुंधरा सुधली काके. मग मोहार नव गवाक्ष रिगोनी ठेला तेथ तुझे निगोसावीपणे. एक वेळ बुद्धीची या ठायायने हे दुसरे वहराह होणे पडिले तुझ. ऐसे अपार तुझे केले एकी वाचा काय मी बोले. परिपासही पालव मोकलिले मज प्रती. ते काही न वचेची वाया भले यश पावले देवराया. जे साध्यंत माया निरसिली माझी आजी आनंद सरोवरीची कमळे. तैसे हे तुझे डोळे आपुली या प्रसादाची रावळी. जया लागी करती हा होत या ही आणि मोहाची भेटी. हे कायसी पाबळी गोटी केवती मृगजळाची वृष्टी वडवानळीसी. आणि मी तव दातारा. हे कृपेची येरगोनी गाभारा. घेत आहे चारा ब्रह्मरसाचा तेने माझा जी मोह जाये. येत विसमुखाही आहे तरी उद्धरलो की तुझे पाये. शोधले आहाती पै कमला येत डोळसा. सूर्यकोटी तेजसा मिया तुझपासून महेशा. परिसिले आजी ये भूती जया परी होती. दातवा लयाहन जैसेनी जाती. ते मज पुढा प्रकृती विवंचली देवे. आणि प्रकृती की रोगाना देदला वरी पुरुषाचाही ठाऊ दाविला. जयाचा महिमा पांघरुणी झाला धडवता वेदू. जी शब्दराशी वाढे जी ये का धर्म ऐशी या रत्ना ते विये. ते येथीचे प्रभेची पाये ओळगे म्हणून. ऐसे अगाध महात्म्य जे सकळ मार्गैक गम्य. जे स्वात्मानुभवरम्य ते या परिदाविले. जैसा केरू पेटल या आवाळी दिटी रिगे सूर्यमंडळी. का हाते सारुणी बाबोळी जळ देखी जे ना तरी उकलत या सापाचे वेडे. जैसे चंदना केव देणे घडे अथवा विवळसी पळे मग चढे निदान हाता. तैसी प्रकृती हे आड होती ते देवीची सारोनी परवती. मग परतो माझी येमती शेजार केले म्हणून येविषयी समज देवा. भरवसा किर जाहला जीवा. परी आणि एक हेवा उपनाला असे तो भिडा जरी म्हणू राहो तरी आना कवना पुसो जावो. काय तुझ वाचवणे ठावो जाणत आहो आम्ही. जळचे रुजळाचा आभारू धरी बाळक स्तनपाणी उपरोधू करी. तरी तया जिनया श्रीहरी आन उपायो असे म्हणून भीड साकडी न धरवे. जीवा आवडे तेही तुझ पुढा बोलावे. तवर आहे म्हणितले देवे चाळ सांगे. मग बोलिला तो किरटी म्हणून म्हणे तुम्ही केली जी गोटी. ती या प्रतितीची दिटी निवाली माझी. आता जयाचे संकल्पे हे लोक परंपरा होय हारपे. जया ठाया ते आपण पे मी ऐसे म्हणसी. ते मुद्दल रूप तुझे जेतो ये द्विभुजे हन चतुर्भुजे. सुरकार्याचे निव्याजे घेऊ येसी. पै जळ शयनाची या अवगनिया. का मच्च कुर्म इया मिरवनिया. खेळू सरलिया तो गुनिया. साठविसी जेत उपनिषदे जे गाती. योगी ये हृदय रगोनी पाहतीस. जया ते सनकादिक आहाती पोटाळुनिया. ऐसे आगात जे तुझे विश्वरूपकाने ऐकिजे. ते देखावया चित्त माझी उता वेळ देवा. देवे फेडून या साकड लोभे पुसली जरी चाड. तरी ह्याची एक वाढ आरतीची मज. तुझे विश्वरूप आगवे माझी येदिटीशी गोचर व्हावे. ऐशी थोर आस जीवे बांधुनी आहे परी अनेक एका येत शारंगी. तुझ विश्वरूपात देखावया लागे. पै योग्यता माझी या अंगी असे की नाही. हे आपल्या आपण मी नेणे ते का नेनसी जरी देव म्हणे. तरी सरोगो काय जाणे निदान रोगाचे. आणि जी आरती चेनी पडी भारे आरतो आपुली ठाकी पै विसरे. तैसा तानेला म्हणे न पुरे समुद्र मज. ऐशा सचाडपणाची या भुली न सांभाळावे समस्या आपुली. या लागी योग्यता जेवी मागुली बाळकाची जाणे. तया परिसरी जनार्दना विचारिजो माझी संभावना. मग विश्वरूप दर्शना उपकर्मुखी जे. तरी ऐशी ते कृपा करा एरवी नव्हे हे म्हणा अवधारा. वाया पंचमाला पे बदिरा सुख केवते तेने. एरवी एकली बापी याचे तृषे. मेघ जगापुरते काय न वर्षे. परी जाहली वृष्टी उपके जरी खडकी होय. चकोरा चंद्रामृत फावले यरा अनवाहुनी काय वारिले. परी डोळ्या विन पाहिले वाया जाय. म्हणून विश्वरूप तू सहसा दावीसी की राहा भरवसा. काजी कडाडा आणि गहिंसा माझी नित्य नवा तू की. तुझे अवतार्य जाणू स्वतंत्र देता मनसी पात्र. पै अकैवल्य ऐसे पवित्र जे वैरियाही दिदले. मोक्षू दुराराध्य किर होय. परी तोय
परी तोही आराधी तोजे पाय म्हणून धाडीसी तेथ जाय पायी जैसा तुझ सनकाधिका चेनी माने सायुजी सौरसो दिदला पुतने जे विषाचेची स्तनपाणी मारू आली हा घास राजसूय यागाची या सभासदी देखता त्रिभुवनाची मांदी तैसा शतदा दुर्वाक्य शब्दी निस्तेजिलासी अशी या अपराधी या शिशुपाळा आपण पे ठाऊ दिदला गोपाळा आणि उत्तान चरणाची या बाळा काय द्रौपदी चाड तो वना आला याची लागीत जे बैसावी पितयाची या उत्संगी की तो चंद्र सूर्यादिका परिस जगी श्लाघ्य केला ऐसा वनवासी या सकाळा देता एकची तू दसाळा पुत्रा आळविता अजामेळा आपण पेदेशी जेने उरी हानी तलासी पांपरा तयाचा चरण वाहस या दातारा अजून वैरी याची या कलेवारा विसंबसीना ऐसा अपकार या तुझा उपकारो तू अपात्री ही परी उदारो हे दान म्हणून दारवंटी करू झालासी बळीचा तू ते आराधिना ऐके होती पुसा बोलवीत कौतुके ती एक वैकुंठी तो वागनिके सुरवाडू केला ऐसी पाहुणी वायानी मिशी आपण पे देऊ लागसी वाणी वसे तो तू का अनारिसे मज लागी करसी हा गा दुग्ध या चेनी पवाडे जे जगाचे फेडी साकडे ती कामधेनूची पाडे काय भुकेले ठाती म्हणून मी जे विनविले काही ते देव न दाखविते हे किरण नाही परी देखावया लागी देई पात्रता मज तुझे विश्वरूप आकळे ऐसे जरी जानसी माझे डोळे तरी आरतीचे डोहळे पूर्वी देवात ऐसी ठाई ठाऊ विनंती जव करू सरला सुभद्रापती तव तया षडगुण चक्रवर्ती साहवेचिना तो कृपा पियुष सजळू आणि येरू जवळ आला वर्षा काळू नाना श्रीकृष्ण कोकिळू अर्जुन वसंतू ना तरी चंद्रबिंब वाटोळे देखून क्षीरसागर उचंबळे तैसा दुनेही वरी प्रेम बळे उल्लसितू जाहला मग तिये प्रसन्नतेचे आटोपे गाजोनी म्हणितले सकृपे पार्था देख देख अमुपे स्वरूपे माझी एक विश्वरूप देखावे ऐसा मनोऋतू केला पांडवे के विश्वरूप आगवे करुणी घातले बाप उदार देव अपरिमितू याचक स्वेच्छा सदोदितू असे सहस्त्रवरी देतू सहस्रवस्व अहो शेषाचेही डोळे चोरिले वेद जया लागी झकविले लक्ष्मी येही राहाविले जिवारजे ते आता प्रकटून अनेकदा करीत विश्वरूप दर्शनाचा धांदा बापू भाग्य आगादा पार्थाची या जो जागता स्वप्नावस्थे जाये जो तो जेवी स्वप्नीचे आगवे होये तेवी आनंद ब्रह्मकटाह आहे आपणची जाहला ते सहसा मुद्रा सोडिली आणि स्थूळ दृष्टीची जवनिका फेडली किंबहुना उघडली योगवृद्धी परी हा हे देखील की नाही ऐशिषेची न करी काही एक सरा म्हणी तसे पाही स्नेहातुर अर्जुना तुवा एक दावा म्हणितले आणि त्याची दावू तरी काही दाविले आता देखे आगवे भरिले माझ्याची रूपी एके कृषी एके स्थूळे एके रसवे एके विशाळे पृथुतरे सरळे अप्रांते एके अनावरे प्रांजळी असं व्यापारे एके निश्चळे उदासीने स्नेहाळे तीव्रे एके घृणिते सावधे असर्गे एके अगाधे एके उदारे अतिबद्धे वृद्धे एके शांते सन्मध्ये स्तब्धे एके सानंदे गर्जिते निशब्दे सौम्य एके साविलाशे विरक्ते उन्निद्रिते एके निद्रिते परितुष्टे एके आर्ते प्रसन्ने एके अशस्त्रे सशस्त्रे एके रौद्रे अतिमित्रे भयानके एके विचित्रे लयस्ते एके जनलीला विलसे एके पालनशीले लालसे एके संहारके सावेशे साक्षीभूते एके एवं नाना विदे परिबहु वसे आता दिवे तेज प्रकाशे तेवीची एका ऐसे वर्ण ही नवे एके तातले 15.5 तैसी कपिल वर्णे अपारे एके सर्वांगी जसे सेंदुरे डवरले नभ ऐसे एके सावियाची चुळुकी जसे ब्रह्मकटाह खचिले मानिके एके अरुणोदया सारिके कुंकुमवर्णे एके शुद्ध स्फटिक सोजवळे एके इंद्रनिळ सुनिळे एके अंजनवर्णे सकाळे रक्तवर्णे एके लसत कांचन सम पिंपळी एके नवजल दशामळी एके चापे गौरी केवळी हरिते एके तप्त ताम्र तांबडी एके श्वेतचंद्र चोकडी ऐसे नाना वर्णे रूपडी देख माझी हे जैसे का अनान वर्ण तैसे आकृती ही अनारसेपण लाजा कंदर्प रिगाला शरण तैसी सुंदरे एके अतिलावण्य साकारे एके स्निग्ध वपू मनोहरे शृंगार स्त्रियेची भांडारे उघडली जशी एके पेन्नावेव मसाळे एके शुष्के अतिविक्राळी एके दीर्घकंठे विताळे विकटे एके एवं नाना विधाकृती या पाहता पारू नाही सुभद्रपती यांच्या एकेकी अंगप्राती देख
जग जेथ उन्मिलन होत आहे दिटी तेथ पसरते आदित्याची या सृष्टी पुढती निमिलिनी मिठी देता हाती वदनीची या वाफे सवे होत ज्वाळामय आगवे जेथ पावगादिक पावे समूह वसूंचा आणि भ्रुलतांची शेवट कोपे मिळो पाहती एकवट तेथ रुद्रगणांचे संगाट अवतरत देखे पै सौम्यतेचा ओलावा मिती नेनीची अश्विनौ देवा स्तोत्री होती पांडवा अनेक वायू या परी एकेकाची ये लेळे जन्मती सूरसिद्धांची कोळी ऐसी अपारे आणि विशाळी रूपे ये पाही जया ते सांगाव्या वेद बोबडे पहावया काळाचेही आयुष्य थोकडे घातया ही परीस न सापडे ठाव जयांचा जया ते वेद त्रयी कधी नायके तिये इये प्रत्यक्ष देख अनेके भोगे आश्चर्याची कौतिके महासिद्धी या मूर्तीची या किरीटी रोममुळी देखे पा सृष्टी सुरतळू तळवटी तृणांकुर जैसे चंडवाताचेनी प्रकाशे उडत परमाणु दिसती जैसे ब्रह्मकटाह तैसे अवयव संधी येत एकैकाची या प्रदेशी विश्व देख विस्तारेशी आणि विश्वाही परवते मानसे जरी देखावे वर्ते तरी इये ही विषयीचे काही येत सर्वता साकडे नाही सुखे आवडे ते माझी या देही देखसी तू ऐसे विश्वमूर्ती त्याने बोलेले कारुण्य पूर्णे तव देखत आहे की नाही न म्हणे निवान तुची येरू येत कापा हा उगला म्हणून श्रीकृष्णने जव पाहिला तव आरतीचे लेणे लेईला तैसाची आहे मग म्हणे उत्कंठे ओहट न पडे अजूनही सुखाची सोयी न सापडे परी दाविले ते पुढे नाकळीची या हे बोलून देव हसिले हसून देखे निया ते म्हणितले आम्ही विश्वरूप तरी दाविले परी न देखसीच तू यया बोला यरे विचक्षणे म्हणितले हा जी कवनासी ते उने तुम्ही बका करवी चांदीने चरवू पहा हा हो उठोनिया आरिसा आंधळी या दाऊ बैसा बहिरिया पुढे ऋषी केशा गाणी उकारा मकरंदकनाचा चारा जाणता घालून दरदुरा वाया धाडा शारंगधारा कोपा कवना जे अतिंद्रिय म्हणून व्यवस्थिले केवळ ज्ञानदृष्टीची या भागा पेटले ते तुम्ही चर्मचक्षु पुढे सुदले मी कैसेने देखे परी हे तुमचे उणे न बोलावे मीच आहे त्याची बरवे येत अति म्हणितले देवे मानुबापा असाच विश्वरूप जरी आम्ही दावावे तरी आधी देखावया सामर्थ्य की द्यावे परी बोलत प्रेम भावे ढसाळ गेलो काय झाले न वाहता भुई पेरीजे तरी तो वेलू विलिया जाई जे तरी आता माझे निजरूप देखी जे ते दृष्टी देवो तुझ मग ती या दृष्टी पांडवा आमचा ऐश्वर योग आगवा देखून या अनुभव वा माझी वडा करी ऐसे त्याने वेदांत वेद्ये सकळ लोक आद्ये बोलिलो आराध्य जगाचे निपै कौरव कुलचक्रवर्ती मज हाची विस्मय पडती जे स्त्रिय होनी त्रिजगती सदैव असे कवनी ना तरी खुनेची वानावया लागी श्रुती वाचुनी दावा पा जगे ना सेवकपण तरी अंगी शेषाची आती हा हो जयाचे नि सोसे छिन दाटही पहार जोगी आठही पहार योगी जैसे अनुसरले गरुडा ऐसे कवन आहे परी त्या आगवेची एकीकडे ठेले सापे कृष्ण सुख एकंदरे जाहले जिये देऊनी जन्मले पांडव हे परी पाचाही आतो अर्जुना श्रीकृष्ण सावियाची जाहला आदिना कामुक का जैसा अंगना अपैता की जे पडविले पाखिरू जैसे न बोले या परिक्रीडा मूर्ख ही तैसा न चले कैसे दैव येत सुर वाढले ते जाणू न ये आजी हे परब्रह्म सगळे भोगावया सदैव याचेची डोळे कैसे वाचेचे हनलळे पाळीत असे हा कोपे की निवांतुस आहे हा रोसे तरी बुजावीत जाई नवल पिसे लागले आहे पार्थाचे देवा एरवी विषय जिनोनी जन्मले जे शुकाधिक दादुले ते विषयोची वाणिता जाहले भाटययाचे हा योगी यांचे समाधी धन की होऊन ठेली पार्था आदिन या लागे विस्मयो माझे मन करीतसे राया तेवीचे संजय म्हणे कायसा विस्मयो येथे गौरवेशा श्रीकृष्ण स्वीकारी जे तया ऐसा भाग्योदय होय म्हणून तो देवाचा रावो म्हणे पार्था ते तुझ दृष्टी देवो जया विश्वरूपाचा ठावो देखसी तू ऐशी श्रीमुकोनी अक्षरे निगती ना जव एक सरे तव अविद्येचे अंधारे जावोची लागे ती अक्षरे नव्हती देखा ब्रह्म साम्राज्य दीपिका अर्जुना लागी चितकळिका उजळली श्रीकृष्ण मग दिव्य चक्षु प्रकाश प्रकटला तया ज्ञानदृष्टी फाटा फुटला ययापरी दाविता जाहला ऐश्वर्य आपुले हे अवतार जे सकळ ते जे समुद्रीचे काकल्लोळ विश्व हे मृगजळ जया रश्मीस्तव दिसे जी अनादी भूमिके नेटे चराचर हे चित्र उमटे आपण पे श्री वैकुंठे दाविले तया मागा बाळपणी येणे श्रीपती जै एक वेळ खादिली होती माती तै कोपनीय हाती यशोदा धरला मग भेने भेने जैसे मुखी झाडा द्यावयाचे निमिषे 14 ही बोने सावकाशे दाविले तिये ना तरी मधुवनी ध्रुवासी केले जैसे कपल शंकेची वतले आणि वेदांची ये हिमती ठेले ते लागला बोलो तैसा अनुग्रह पैराया श्रीहरी केला धनंजय आता कवनेकडे ही माया ऐशी भाषणेची तो एक सरे ऐश्वर्य त्याचे पाहले तया चमत्काराचे एकार नव जाहले चित्त समाजी बळून ठेले विस्मयाची या जैसा आ ब्रह्म पूर्णोदकी
पवे मार्कंडेय एकाकी तैसा विश्वरूप कौतुकी पार्थुल लोळे म्हणे केवढे गगन येत होते ते कवने की नेले पा केवते ती चराचरे महाभूते काय जाहली दिशांचे हठावही हरपले अधोर्ध्व काय नेणू जाहली चेईल या स्वप्न तैसे गेले लोकाकार नाना सूर्य तेज प्रतापे सचंद्र तारांगण जैसे लोपे तैसी गिळली विश्वरूपे प्रपंच रचना तेव्हा मनासी मनपन न स्फुरे बुद्धी आपण पे न सावरे इंद्रियांचे रश्मी माघारे हृदयवरी भरले ते ताटस त्या ताटस ते पडिले टकासेटक लागले जसे मोहनास्त्र घातले विचार जाता तैसा विस्मितूप आहे कोडे तव पुढा होते चतुर्भुज रूपडे त्याची नाना रूप चहूकडे मांडून ठेले जसे वर्षाकाळीचे मेघवडे का महाप्रळीचे तेजे वाडे तसे आपणा विन कवनीकडे निधीची उरोप प्रथम स्वरूप समाधान पाहून ठेला अर्जुन सवेची उघडी लोचन तव विश्वरूप देखे इहीची दोही डोळा पाहून विश्वरूपा सकळा तो श्रीकृष्ण सोहळा पुरविला ऐसा मग ते तसैंग देखे वदनने जैशी रमानायकाचे राजभुवने नाना प्रगटली निदाने लावणे श्रेयची की आनंदाची वने सासिन्नली जैशी सौंदर्या राणीव जोडली तैसी मनोहरी देखिली हरीची वक्त्रे तया ही माझे एकैके सावी याची भयानके काळ रात्रीची कटके उठावली जैशी की मृत्यूसीची मुखे जाहली का जे भयाची दुर्गे पन्नासिली की महाकुंडे उघडली प्रळयानळाची तैसी अद्भुते भयासुरे तेत वदने देखील वीरे आणि के असाधारणे साळंकारे सौम्य बहुते पै ज्ञान दृष्टीचे अवलोके परिवदनांचा शेवटून न टक्के मग लोकचन ते कौतुके पाहू तव नानावर्णे कमळवने विकासली तैसे अर्जुने नेत्र देखील पालिंगने आदित्यांची तेथेची कृष्ण मेघांची या दाटी माझी कल्पांत विजूची या स्फुटी तैसी या वन्नी पिंगळात देते भ्रुभंगातळी हे एक आश्चर्य पाहता ती एकेची रूपी पंडूस होता दर्शनाची अनेकता प्रतिफळली मग म्हणे चरण ते कवनेकडे केऊ ते मुकुट के दोरदडे ऐसे वाढविता हे कोडे चाड देखावयाची तेथ भागीनिधी पारता का विफलत्व होईल मनोरथा काय पिनाग पाणीची या भाता वाय कांडे आहाती ना तरी चतुरान ना चिये वाचे काय आहाती लटकी या अक्षरांचे साचे म्हणून अतिसाध्यंतपण अपाराचे देखील त्यांनी जयाचे सोयी वेदा ना कळले तयाचे सकळा वय एकेची वेळे अर्जुनाचे दोन्ही डोळे भोगिते जाहले चरणोनी मुकुटवरी देखत विश्वरूपाचे थोरी जे नाना रत्न अलंकारे मिरवत असे परब्रह्म आपुलीने अंगे ल्यावया आपणची जाहला अनेगे तिये लेनी मी सांगे काहीसया अवसारिकी जिये ब्रवीची ये झळाला उजाळू चंद्रादित्य मंडळा ते जे महातेजाचा जिवाळा जेने विश्व प्रगटे तो दिव्य तेजे शृंगारू कोणाची मतीशी होय गोचरू देव आपण पेची लेईले ऐसे विरुद्ध देखत असे मग तेथेची ज्ञानाची या डोळा पाहत कर पल्लवा जव सरळला तव तोडीत कल्पांतीची या ज्वाळा तशी शस्त्रे झळकत देखे आपण अंग आपण अलंकार आपण हात आपण हतियार आपण जीव आपण शरीर देखे चराचर कोंदरी देवी जयाची या किरणांचे निकरपणे नक्षत्राचे होत फुटाने त्यांनी खिरडला वनी म्हणे समुद्री रिगो मग काळकुट कल्लोळी कवळले नाना महाविष्णूंचे दांग उमटले तैसे अपार कर देखील उदिता युधी की भेने तेथून काढली दिट्टी मग कंठ मुकुट पाहत असे किरटी तव सुरतरुची सृष्टी जयापासून का जाहली जिये महासिद्धीची मूळ पिटे शिनली कमळला ते तो वावटे तैसी कुसुमे अति चोकटे तुरुंबिली देखती मुकुटावरी स्तबक ठाई पूजाबंद अनेक ऐसे ठाई पूजाबंद अनेक कंठे रुळता ते अलौकिक माळादंड स्वर्गे सूर्य त्याचे ओळ वेढिले जैसे पंधरेने मेरुते मडिले तैसे नितंबावरी गाडिले पितांबरू झळके श्री महादेव कापुरे उठिला का कैलासू पार जिडवरिला नाना शिरोदके पांघरविला शिरानव जैसी चंद्रमयाची घडी उपलविली मग गगना करवी बुंती घेवविली तैसी चंदन पिंजरी देखील सर्वांगी तेने जेने सो प्रकाश कांती चढे ब्रह्मानंदाचा निधागू मडे जयाचे सौरभे जीविते जोडे वेदवतीये जयाचे निर्लेप अनलेपू करी जे अनुंगही सर्वांगी धरी तया सुगंधाची थोरी कौनवानी सी एकैक शृंगार शोभा पाहता अर्जुन जात असे शोभा देवीचे देवो बैसला की उभा की शयालू हे नवे बाहेर दिटी उघडून पाहे तो आगवे मूर्तिमय दिकत आहे मग आता न पाहे म्हणून उगार आहे तरी आतोही तैसीची अनावरे मुखे समोर
देखे तया भिनी पाठी मोराजवळ ठाके तव तया ही कडे श्रीमुखे करचरण तैसेची अहो पाहता किर प्रतिभासे येत नवला ओ काय असे परी न पाहता ही दिसे चोजाई का कैसे अनुग्रहाचे करणे पारता पाहणे आणि न पाहणे तया ही सकड नारायणे व्यापून घेतले म्हणून आश्चर्याच्या पुरी एकी पडीला ठाई ठाव थडी टाकी तव चमत्काराची या अनिके महारनवी पडे ऐसा अर्जुन असाधारणपणे आपुली या दर्शनाचे निविंदाने कळून घेतला तेने आनंद रूपे तो विषुतोमुख स्वभाव्य आणि त्याची दावया लागे पांडव्य प्राप्तीला आता आगव्य होऊन ठेरला आणि दीपिका सूर्य प्रगटे नातवा निमुटली या देखावयाची कोणते तशी दिठी नव्हे जे वैकुंठे दिदली आहे म्हणून किरटीशी दोही परी ते देखणे देखे अंधारी हे संजय हस्तिनापुरी सांगत से राया म्हणे किंबहुना अवधारिले पार्थे विश्वरूप देखील नाना आवरणी भरले विश्वतोमुख तिये अंग प्रभेचा देवा नवला हो काईसया ऐसा सांगावा कल्पांती एकुची मेळावा द्वादशादित्यांचा होय तैसे ते दिव्य सूर्य सहस्त्रवरी जरी उदयजती का एकेची अवसरी तरी तया तेजाची तोरी उपमू नये आगवयाची विजूंचा मेळावा की जे आणि प्रळयाग्नीची सर्व सामग्री आणि जे हेवीचे दशको हे मेळ विजय महातेजांचा तरी इथे अंगप्रभेची पाडे हे त्याचे काही होईल थोडे आणि तया ऐसे किर चोकडे प्रतिशुद्धी नये ऐसे महात्मे या श्रीहरीचे सहज फाकत असे सर्वांगीचे तेज ते मुनी कृपा जे मज दृश्य जाहले आणि ती विश्वरूपी एकीकडे जग आगवे अपुलेनी पवाडे जैसे महोदधीचे बुडबुडे सिनाने दिसतिका आकाशी गंधर्व नगर भोतळी पिपिलिका बांधे घर नाना मेरूवरी सपूर परमाणू बसले विश्व आगवेची तया परी तया देवचक्रवर्तीची या शरीरी अर्जुन ती अवसरी देखता जाहला ते एक विश्व एका पण ऐसे आळूमाळू होते जे तुझे पण तेही आठवणी गेले अंतकरण विराले सहसा आतो आनंदाचे हिरे जाहले बाहेरी गात्रांचे बळ अर्पणी केले आपादपा गुंतले पुलकांचले वर्षी प्रथम रशे ओहळलं या शैलाचे स्रवांग जैसे विरुडे कोमलांकुर तैसे रोमांच झाले शिवतला चंद्रकर्य सोमांत कांतो रावधरी तैसे या श्वेत कनिका शरीरे दाटली या माझे सापडलेने आली कोळे जळावरी कमळकळिका जेवे आंदोळे तेवे आतुली या सुखोर्मीचे निबळे बाहेरी कापे कर्पूर कर्दळीची गर्भ फुटे उकलता कापुराचे निकोंदाटे फुलिका गळती तेवी थेंबुटे नेत्रवनी पडते उदयलेनी सुधाकरे जैसा भरलाची समुद्र भरे तैसा वेळोवेळा उर्मी भरे उचंबळत असे ऐसा सात्विका ही आटा भावा परस्परे वर्ततसे हेवा तेत ब्रह्मानंदांची जीवा राणी फावली तैसाची तया सुखानुभवा पाठी केला द्वैताचा सांभाळू देते मग उसा सौनी किरटी वास पाहिली तेत बैसला होता जिया सव्वा तैतियाची एकडे मस्तक खालविला देवा मग जोडून कर संपुटा बरवा बोलतो असे म्हणे जय जयाची स्वामी नवल कृपा केली तुम्ही जे हे विश्वरूप की आम्ही प्रकृत देखो परिसाची भली केले गोसाविया मज परितोषू जाहला साविया जी देखील जो या सृष्टीसी तो आश्रय देवा मंदराचे अंगलगे ठाई श्वापदांची दांगे तैसी ये तुझ्या देही अनेगे देखतसे भुवने अहो आकाशाची खोळी दिसती ग्रहगणांची कोळे का महावृक्षी अविसाळे पक्षी जातीची तया परिश्री हरी तुझी या विश्वात्मकी ये श्री शरीरी स्वर्ग देखतसे अवधारी सुरगणेसी प्रभू महाभूतांचे पंचकत येत देखत आहे अनेक आणि भूतग्राम एक भूतसृष्टीचे जी सत्य लोक तुझ माझे आहे देखील चित्रानो हा नोहे आणि येरीकडे जो पाहे तव कैलासुही दिसे श्री महादेव भवानियशी तुझ्या दिसतसे एके अंशी आणि तू तेही गा ऋषिकेशी तुझ माझी देखे पै कश्यपादी ऋषिकुळे ये तुझी स्वरूपी सकळे देखत असे पाताळे पनगेशी किंबहुना त्रैलोक्यपती तुझ्या एकेकाची अवयवाची भिंती ये चतुर्दश भुवनी चित्राकृती अंकुरली जाणो आणि ती जे जे लोक ते चित्र रचना जे अनेक ऐसे देखत असे अलोलिक गांभीर्य तुझे त्या दिव्य चक्षुंचे पैसे जहूकडे जवळ पाहत असे तव दोरदडिका जैसे आकाश कोंबईले तैसे एकची निरंतर देवा देखत असे तुझे करीत आगवेची व्यापार एकेची काळी मग महाशून्याचे पैसारे उघडली ब्रह्मकटाहाची भांडारे तैसे देखत असे अपारे उदरे तुझी जी सहस्त्र शीर्षयाचे देखील कोडीवरी होता ती जे की वेळे की परब्रह्मची वदन फळे मोडून आले तैसे वक्त्रे जे होती ते होती तुझी देखत असे विश्वमूर्ती आणि तयाची परिनेत्र पंक्ती अनेका सैंग हे असो स्वर्ग पाताळ की भूमी दिशा अंतराळ हे विवक्षा ठेली सकळ मूर्तिमय देखत असे तुझ विनी एखादी कडे परमाणु ही तुला कोडी अवकाशू पाहत असे न
पाहतसे परी न सापडे ऐसे व्यापिले तुवा ये नाना परिमध्ये जेतुली साठविली होती महापुते तेतुलाही पवाडू तुवा अनंत कोंदला देखत असे ऐसा कवने ठाया वनी तू आलासी येत बैसलासी की उभा आहासी आणि कवनी ये मायेची पोटी होत असे तुझे ठाणके वडे तुझे रूप वये कैसे तुझ पलीकडे काय दिसे तुझ पलीकडे काय असे तू काही सयावरी आहासी ऐसे पाहिले मिया तव देखील जे आगवेची तरी आता तुझा ठाऊ तुझी तू कवनाचा नवीसी ऐसाची अनादी आयता तू उभा ना बैठा दिगडू ना खुजटा तुझ तळीवर वैकुंठा तुझी आहासी तू रूपे आपण याची ऐसा देवा तुझी वैसा पाठी पोट परेशा तुझी तुगा किंबहुना आता तुझी आगवे अनंता हे पडती पाहता देखील मी या परी या तुझी या रूपा अंतो जी उणीव एक असे देखतो जे आधी मध्य अंतो तेनी नाही एरवी घुसिले आगवा ठाई परी सोय न लाहीची कही म्हणून इतर शुद्धी हे नाही तिने येत एवं आदि मध्यांतर रहिता तू विश्वेश्वरा अपरिमिता देखलासी जी तत्वता विश्वरूपा तुझ महामूर्तीची या अंगी उमटली या प्रतकमूर्ती आणि गेलेला शिव आणि परीची अंगी ऐसा आवडतो आहासी नाना प्रतकमूर्ती या द्रुमवल्ली तुझी या स्वरूप महाचळी दिव्यालंकार फुली फळली सासेनली या हो का जे महोदधी तू देवा झालासी तरंगमूर्ती ह्याला वा की तू एक वृक्ष बरोवा मूर्ती फळलासी जी भूती भूतळ मांडले जैसे नक्षत्री गगन गुडले तैसे मूर्तिमय भरले देखतसे तुझे रूप जी एकेकीच्या अंगप्रांती होय जाई हे त्रिजगती एवढी याही तुझ्या अंगी मूर्ती की रोमाजारी या ऐसा पवाडू मांडूनी विश्वाचा तू कवन येतो कोणाचा हे पाहिले तव आमुचा सारथी तोची तू परी तरी मज पाहता मुकुंता तू ऐसाची व्यापक सर्वदा मग भक्तानुग्रहे तया मुग्धा रूपा ते दर्शी कैसे चहू भुजांचे सावळे पाहता ओलावती मन डोळे खेऊ देऊ जाईजे तरी आकळे दोहीची बाही ऐशी मूर्ती कोडिसवानी कृपा करून होसीना विश्वरूपा की आमची याची देती सलेपा जे सामान्यत्वे देखती तरी आता देतीचा विटाळू गेला तू सहज दिव्य चक्षु केला म्हणून यथा रूपे देखवला महिमा तुझा परी मकरतुंडा मागीलेकडे होतासी तू एवढे रूप झालासी हे पुढे ओळखले मिया नोहे रोची हा शरीर मुकुट लिहिल असे श्रीहरी परी आताची तेज आणि तोरी नवलकी बहु हे त्याची हे वरली याची हाती चक्र पर्जित या आई ती सावरतासी विश्वमूर्ती तेन मोडे कोण येरीकडे त्याची हे नोहे गदा आणि तळलिया दोन्ही भुजा निरायुद्धा वाघोरे सावरावया गोविंदा संसरलिया आणि तेनीची वेगे सहसा माझी या मनोरथा सरिसा झालासी विश्वरूपा विश्वेशा म्हणून जाणे परी कायसे वाहे चोज विस्मयू करावया ही पाडू नाही मज चित्त होऊन जात असे निर्भुज आश्चर्य येणे हे येत आती का येत नाही ऐसे श्वशो ही नये काही नवल अंगप्रवेची नवाही कैसी कोंदली संग येत अग्नीची ही जटी करपत सूर्य खद्य तू तैसा हरपत ऐसे तीव्रपण अद्भुत तेजाचे या हो का महातेजाची या महारनवी बुडवली गेली सृष्टी आगवी की युगांत विजूंच्या पालवी झाकली गगन ना तरी हार तेजाचे या ज्वाळा तोडून माचू बांधला अंतराळा आता दिव्य ज्ञानाची या डोळा पाहावेना उजाळू अधिकाधिक बहु असू धडाडीत आहे अतिदाहसू पडत दिव्य चक्षु सही त्रासू निहाळीता हो का जे महाप्रळीचा भडाडू होता काळाग्नी रुद्राची या ठाई गुडू तो तृतीय नयनाचा मडू फुटला जैसा तैसे पसरले प्रकाशे सैंगम पाचवनीय ज्वाळांचे वळसे पडता ब्रह्मकटाह कोळीसे होत आहाते ऐसा अद्भुत तेजोराशी जन्मा नवलम्या देखलासी नाही व्याप्त्या आणि कांतीसी पारुजी तुझी ये देवा तू अक्षर अवटाविये मात्रेशी पर श्रुती जयाचे घर घेऊ सीता आहाती जे आकाराचे आयतन जे विश्व निक्षेपैक निदान ते अव्यय तू गहन अविनाशजी तू धर्माचा बोलावा अनाद सिद्ध तो नित्य नवा जाणे मीत सत्तिसावा पुरुष विशेष तू आदि मध्यांतर रही तू सो सामर्थ्य तू अनंतू विश्वबाहू अपरिमितू विश्वचरण तू पै चंद्र चंडांशू डोळा दावी तासी कोप प्रसादा लेळा एका रुससी तमाची या डोळा एका पाळीतोसी कृपादृष्टी जी एवं विदात होते मी देखत असे हे निवृत्ते पेटले प्रळय अग्नीचे उजिते तैसे वक्त्र हे तुझे वनी वेणी पेटले पर्वत कवळून ज्वाळांचे उघड उठत तैसी चाटीत दात जिब्ब लोळे हे वदनीची या उभा आणि जी सर्वांग कांतीची या प्रभा विश्व तातल्य अतिक्षोभा जात आहे
का जे देवलोक आणि पाताळ पृथ्वी आणि अंतराळ अथवा दश दिशा समाकुळ दिशा चक्र हे आगवेची तुवा एके भरले दिखत आहे कौतुके परी गगना ही सकट भयानके आपलं विजय जेवी ना तरी अद्भुत रसाची या कल्लोळी जाहली 14 ही भुवनासी कडियाळी तैसे आश्चर्याची मग अम्य आकळली एकाएक नाव रे व्याप्ती हे असाधारण ना सहावे रूपाचे उग्रपण सुख दुरी गेले परी प्राण विपाय धरी जे देवा ऐसे देखून तुते नेनो कैसे आली भयाचे भरिते आता दुःख कल्लोळी झळंबिते तिन्ही भुवने एरवी तुझ महात्मयाची देखील नेम तरी भय दुखाचे का मिळविणे परी हे सुख नव्हेचे जेणे गुणे ते जाणत आहे मज तव जव तुझे रूप नव्हे देते तव जगाशी संसारिक गोमटे आता देखील असे तरी विषय विटे उपनाला त्रासो तेवीची तुझ देखील यासाठी काय सहजा तुझं देव येईल मिटे आणि ते निधी तरी शोक संकटे राहू केवी म्हणून मागा सरो तव संसारू आडवीत येतसे आणि वरू आणि पुढा तू तव अनावरू नयेसी घेऊ ऐसा माझारलिया साकडा बापुड्या त्रैलोक्याचा होत असे हुरडा ऐसा हा ध्वनी जीव थोडा चोजवला मज जैसा आरंभळाला आगे तो समुद्रा ये निवावया लागे तव कल्लोळ पाणी याची या तरंगी आगळा बिहे तैसे हे जगाशी झाले तू ते देखुनी तळमळीत ठेले या माझी पैल भले ज्ञानशुरांचे मेळावे हे तुझे अंकिके त्याचे जाळून सर्व कर्मांची बीजे मिळत तुझं तू सहजे सद्भावीसी आणि एका सावियाची भिरू सर्वस्वे धरून तुझी मोहरू तुझ प्रार्थिता ते करू जोडून या देवा अविद्यार नवी पडिलो जी विषय वागुरे अंतुडलो स्वर्ग संसाराची या साकडलो दोही भागी ऐसे आमुचे सोडवणे तुझ वाचून केजेल कवने तुझ शरणगा सर्व प्राणी म्हणत देवा आणि महर्षी अथवा सिद्ध विद्याधर समूह विविध हे बोलत तुझं स्वस्तिवाद करतीस्तवन हे रुद्राद्यांचे मेळावे वसुहन साध्य आगवे विष्णू अश्वी नवदेव विश्वे देव विभवे वायुही हे जी अवधारा पितरहन गंधर्व पैल यक्ष रक्षो गण सर्व जी महेंद्र मुख्य देव का सिद्धाधिक हे आगवेची आपुलाली या लोकी सोत्कंठित अवलोकी हे महामूर्ती दैविके पाहत आहाती मग पाहत प्रत्यक्षाने विस्मित होऊनी अंतकरणी करीत निज मुगुटी ओवाळणी प्रभूजी तुझं ते जय जय घोष करलवे स्वर्ग गाजविता ते आगवे ठेवतला लाटावारी बरवे कर संपुट ये विने द्रोमाची आरवी सुरवाढिली सात्विकांची माधवी म्हणून कर संपुटी पल्लवी तू होताशी फळ जी लोचना भाग येऊ दिले मना सुखाचे सुयाने पाहिले जे आगात तुझे देखील विश्वरूप ही हे लोकत्रय व्यापक रूपडे पाहत देवाही वचक पडे याची सन्मुखपण जोडे भरतयाकडून ऐसे एकची परी विचित्रे आणि भयानक वक्त्रे बहुलोचन हे सशस्त्रे अनंतभुजा अनंत चारू बाहुचरण बहुधर आणि नाना वर्ण कैसे प्रतिवदन मातलेपण आवेशाचे हो का महाकल्पाचे या अंती तव कलेनी यमे जेवूत तेवती भळ्या अग्नीची उजिती आंबुकेली जैशी ना तरी संहार त्रिपुरारीची यंत्रे की प्रळय भैरवाची क्षेत्रे नाना युगांत शक्तीची पात्रे भूतकीचा उडविली जैशी जियेत येकडे तुझी वक्त्रेची प्रचंडे न जमाती दरी माझी सिंहाडे तैसे दशन दिसती रागेट जैसे काळ रात्री जेणे अंधारे उल्हासत निगती संहार केचरे तशी या वदनी प्रळय रुधिरे काटली या दाडा हे असो काळे अवंतिले रण का सर्व संहारे मातले मरण तैसे अति भिंगुळवाने पण वदनी तुझी ये हे बापुडी लोकसृष्टी मोठकी येवी पाहिली दिटी आणि दुःखकालिंदीची या तटी झाडू होऊन ठेवली तुझ महामूर्तीची या सागरी आता हे त्रैलोक्य जीविताची तरी शोकदुर्वात लहरी आंदोळत असे येत कोपोनी जरी वैकुंठ ऐसे हन म्हणी पहिला अवचट येत कोपणी जरी वैकुंठे ऐसे हन म्हणिले अवचटे जे तुझं लोकाची काही वाटे ते तू ध्यान सुख हे भोगे तरी जे लोकाची कीर्स तरी जी लोकांची कीर्स साधारण वाया आडसो तसे वडन केवी सहसा मनी प्राण माझे चिकापती ज्या मज संहार रुद्र वासिपे ज्या मज भेने मूर्ती लपे तो मी येते आळ बहाळी कापे ऐसे तुवा केले परी नवल बापा हे महामारी या नाम विश्वरूप जरी ह्या हे भ्यासरूपणे हारी भयासी आणि ढिली महाकाळेसी हटे तटे तशी किती एके मुखे रागिटे ई वाढून या धाकुटे आकाश केले गगनाचे वाडपणे नाकळले त्रिभुवनीची या ही वाढील या वारी या न बेटाळे ययाचे निवापा आगी जळी कैसे धडाडीत असे देवीची एकसारखी एक नव्हे हेत वर्णाचा भेदू आहे हो का जे प्रळयी सावावला हे वन्नी जयाची या अंगीची दीप्ती एवढी जी त्रैलोक्य की जी राखोंडी की तया ही तोंडे आणि तोंडी दात दाडा कैसा वारे या धनुर्वात चढला
महापुरी पडिला विशाग्नी मारा प्रवर्तला वडवनाळसी हळहळ आगी पियाले नवल मरण मारा प्रवर्तले तैसे संहार तेज या जाहले वदन देखाय परी कोणे माने विशाळत जैसे तुटली अंतराळ आकाशाशी कवळ पडून ठेवली ना तरी काके सुनी वसुंधरी जय हिरण्याक्षी रिगाला व्यवहारी तै उघडले हटकेश्वरी जेवी पाताळ कुहर तैसा वक्त्रांचा विकासू माझे जीवाचा आगळाचे आवेशू विश्व न पुरे म्हणून घासून भरीची कोडे आणि पाताळ व्याळांची या फुतकारी गरळ ज्वाळा अलागती अंबरी तैशी पसरली यवदनोदरी माझी हे जिव्हा काढून प्रळय विजूची जुंबाडे जैसे पन्नासेली गगनाचे होडे तैसे आळूवावरी आकडे धगधगीत दाडांचे आणि ललाटपटाचे खोळे कैसे भयाती भेडवताती डोळे हो का जे महामृत्यूचे उमाळे कळवसा राहिले ऐसे वाहून भयाचे भोज येत काय निपजवू पाहतोसे काज ते नेवो परिमज मरण भय आले देवा विष्णू पहावयाचे डोळे केले तिये पाऊल प्रतिफळे बापा देखील असे आता डोळे निवावे तसे निवाले अहो देवो पार्थिव कीर जाई याची काकुळती कवना आहे परी तई आता चैतन्य माझे विपाई वाचे की न वाचे एरवी भयास्तव अंग कापे नावे आगळे तरी मन तापे अथवा बुद्धी ही वासिपे अभिमानो विसरी जे तरी परी येतुलिया ही वेगळा जो केवळ आनंद एक कळा तया अंतरात्मा ही निश्चळा शियारी आली बाप साक्षात्काराचा वेदू कैसा देश धडी केला बोधू हा गुरुशिष्य संबंधू विपाये नांदे देवा तुझ्या या दर्शनी जे वैफल्य उपजले आहे अंतकरणी ते सावर वया लागी गवसनी धैर्याचे करीत असे तव माझे नामे आहे धैर्य हरपले की तया हिवरी विश्वरूप दर्शन झाले हे असो परिमज भले आतुडविले उपदेशा या जीव विसंवयाचिया जाडा सैंग धावधावीद करीत असे वापोडा परिसोय ही कवने काढा न लवे येत ऐसे विश्वरूपाची या महामारी जीवित वगैरे आहे चाराचरी जी न बोले तरी काय करी कैसे राहे पै अखंड डोळ्या पुढे फुटले जसे महाभयाचे भांडे तशी तुझी मुखे वितंडे पसरली देखे असो दात दाडांची दाटी न झाकवे मा दोधो ओटी सैंग प्रळय शस्त्राची या दाट काठी लागली या जशी तैसे तक्षका विष भरले हो का जे काळ रात्री भूत संचरले की अग्निअस्त्र परजिले वज्राग्नी जसे तशी तुझी वक्त्रे प्रचंडे वरी आवेश हा बाहेरी ओसंडे आले मरण वसाचे लोंडे आमावरी संहार समयीचा झंडा नळू आणि महाकल्पांत प्रळया नळू या दोही जय होय मेळू तै काही एक न जळे तशी संहारके तुझी मुके देखून धीरुका अम्मा पारुके आता बोललो मी दिशा न देखे आपण पे नेने मोठके विश्वरूप डोळा देखी जे आणि सुखाच्या वर्षण पडिले आता जापानी आपली अस्ताव्यस्त हे ऐसे करीसी म्हणून जरी जाणे तरी हे गोष्टी सांगावी कामी म्हणे आता एक वेळ वाचवी जी प्राणी या स्वरूप प्रळयापासून जरी तू वसावे आमचा अनंता तरी सुई ओढण माझी या जीविता साठवी पसारा हा मागुता महामारीचा आई के सकळ देवाची या परदेवते तू चैतन्य गा विश्व बसते ते विसरलासी हे उपरते संहारू आदरिले म्हणून वेगी प्रसन्न होई देवराया संहरी आपुली माया काडी माते महाभैया पासून या हा ठाईवरी पडती तू ते म्हणजे बहु वाक्का कुळती ऐसा मी विश्वमूर्ती बेडका झालो जै अमरावती ये आला धाडा तै म्या एकलेनी केला उवेडा जो मी काळाची याही तोंडा वासी पूर्ण धरी परी तया आतुल नव्हे हे देवा येत मृत्यूसही करुणी चढावा तुवा अमुचाची घोटू भरावा या सकळ विश्वेची कैसा नव्हता प्रळयाचा वेळू गोखा तुची मिनलासी काळू बापुडा हा त्रिभुवन गोळू अल्पायुजा हल्ला आगा भाग्या विपरीता विघ्न उठेली शांत करिता कटकटा विश्व गेले आता तू लागलासी ग्रासू हे नवे मारोकडे संघ पसरून या तोंडे कवळीतासी चहूकडे सैन्य ये नव्हे ती हे कौरवकुळीचे वीर आंधळी या धृतराष्ट्राचे कुमार हे गेले सहपरिवार तुझ्या वदनी आणि जे याचे निसावा ये आली देशोदेशीचे राय तयाचे सांगावे या जाऊन लाही ऐसे सरकटित आहासी मधमुखाची या संगटा घेत आहासी घटघटा आरणी हन थाटा देतासी मिठी जंत्रावरीची लव मार पदातीचे मोगर सोका आतभार हारताती मा कृतांताची या जावळी जे एकची विश्वाती गिळी ती कोटीवरी सगळी गिळीताशी शस्त्रे चतुरंगा परिवारा संजोडी या रहंवरा दात न लाविसी मा परमेश्वरा कैसा तुष्टलासी बरवा हा गा भीष्मा ऐसा कवनु सत्य शौर्य निपुण तोही आणि ब्राह्मण द्रोणू ग्रासिलासी एक कटकटा आहा सहस्त्रकाराचा कुमरू येत गेला कर विरू आणि आमुचा ही आगवयाचा केरू फेडीला देखे कटकटा धात या
कटकटा धातय्या कैसे झाले अनुग्रहा या मिया प्रार्थनी जगा बापुडी या आलिया मरण मागा थोडी या बहुवा उपपत्ती आहे याने सांगितली या विभूती तैसा नसेची मा पुढती बैसोलो पुसे म्हणून भोगिते त्रिशुद्धी न चुके आणि बुद्धी ही होणारा सारिके ठाके माझ्या कपाळी पिटावे लोके जे लोटेल काही या पूर्वी अमृत ही हाता आले परी देव नसतेची उगलले मग काळकुट उठविले शेवटी जैसे तरी ते एक बघी थोडे केली या प्रतिकारा माझे वडे आणि जी ती अवसरीचे ते साकडे निस्त्रविले शंभू आता हा जळता वारा ओके टाळले कोणा हे विषा भरले गगन खेळे महाकाळेशी हे खेळे अंगवत असे ऐसा अर्जुन दुःखे शिष्यनतू शोचित असे जीवा आणतो परिण देखील तो प्रस्तुतो अभिप्राय देवाचा जे मी मारित आहे कौरव मरते ऐसे निवेटलेला होता मोहे बहुते तो फेडावया लागे अनंते हे दाविले निज अरे कोणी कोणाते न मारी हे तुम्हीची हो सर्व संहारी हे विश्वरूप व्याजी भारी प्रकटित असे परिवायाची व्याकुलता ते न चोजवेची पण सुद्धा मग हा कंपू नव्हता वाढविता असे ते म्हणे पहा हो एक वेळे सासिक वचेशी दोन्ही दळे वदनी गेली आबाळे गगनी का जैशी का महाकल्पाच्या या शेवटी जय कृतांतू कोपला होई सृष्टी तै 21 ही स्वर्गा मिटी पाताळा सकट दे ना तरी उदासीने दैवे संचकाची वैभवे जेथेची तेथ स्वभावे विलिया जाते तैशी सासिनेली सैन्य एकवटे ये मुखी झाली प्रविष्टे परी एकेही तोंडोनी न सुटे कैसे कर्म देखा अशोकाची अंगवसे सगळी करेनी जैसे लोकवक्त्रा माझे तैसे वायाही गेले परी सिसाळे मुकुटेसी पडिली दाडांचे सांडीसी पीठ होती कैसे दिसत आहाती ती रत्नी दाताची ये सवडी कुठ लागली जिबीच्या बुडी काही आगरडी द्रष्टांची माकली हो काजी विश्वरूपे काळे ग्रासी लोकांची शरीरे बळे परिजीवित व देहीची शिसाळे आवश्यकी राखिली तशी शरीरा माझी चोखडी ये उत्तमांगी होती फोडी म्हणून महाकाळाची या तोंडी परी उरली शेकी मग म्हणे हे काही जन्मले या अनमोहरचे नाही मग जग अपयसाची वदन डोही संचरत आहे या आपे आप आगवी या सृष्टी लागली या आहाती वदनाची या वाटी आणि हा जेतीची या तेथ मिठी देतसे उगला ब्रह्मादिक समजता उंचा मुका माझी धावत येर सामान्य हे भरत ऐलीचे वदनी आणि काही भूत जात ते उपजलेची ठाई ग्रासित परी याची या मुखानिभ्रांत न सुटेची काही जैसे महानदीचे ओघ वहिले ठाके ते समुद्राच्या अंग तैसे आगवाची कडोनी जग प्रवेशत मुखी आयुष्य पंथे प्राणी घनी करोनी अहोरात्रांची मोवनी वेगे वक्त्रा मिळणी साधजती आहती जळते या गिरीच्या अवकावा माझी घापती पतंगाची या झाका तैसे समग्र लोक देखा ये वदनी पडती परी जेतुले येत प्रवेशले तेत तातलिया पाही तातलिया लोहे पाणीची पा गिळले वहिवाटीची पसले नामस्वरूप तयाचे आणि येतुलाही आरोग्य करिता डोके नाही उन्हे पण कैसे दीपन असाधारण उदयले या जशा रोग या ज्वराहुनी उठीला का भनगा दुकाळू जशा रोग या ज्वराहुनी उठीला का भनगा दुकाळू पाहला तैसा जीवांचा लळा आटू देखील आवाळुवे चाटिता तैसे आहाराचे नावे काही तोंडापासून उरलीचे नाही कैसे समजमित नवा ही भुकेलेपणाची काय सागराचा घोटू भरावा की पर्वताचा घासू करावा ब्रह्मकटाव घालावा आगवाची दाढे दिशा सगळी याची गिळावी या चांदणी या चाटून घ्यावी या ऐसे वर्तता ही सावी या लोलुपे बा तुझेत जैसा भोगी कामवाडे का इंधनने आगीचे हाकाक चढे तैसे खाताची तोंडेच काकांती ठेली कैसे एकची केवढी पसरली त्रिभुवनाची वाघरी आहे टेकले जसे का कविट घातले वडवानळी ऐसी अपारे वदने आता येतोली कैची त्रिभुवाने का आहार न मिळता येणे माने वाढविली सैंग अगा हा लोकुबा पोरडा जाहला वदन ज्वाळांचा वरपडा जैसी वनवयाची या वेडा सापडती मृगे आता तैसे या विश्वा जाहले देव नव्हे हे कर्म आले का जगजळ जरा पांगिले काळजाळे आता ये अंगप्रवेची ये वाघुरे कोणी कडूनी निघिजेले चराचरे ही वक्त्रे नोहे ती जोहरे ओढवली जगा आगी आपुले दाहकपणे कैसे पोळीचे ते नेणे परी
परिजया लागे तया प्राणे सोटिकाची नाही ना तरी माझी नीतिकडपणे कैसे निवटे हे शस्त्र काही जाणे का आपुलिया मारा नेणे विशेष जैसे तैसे तुझं काही आपुलिया उग्रपणाची सेचे नाही परी अलीकडील मुखी काही हो सरली जगाची आगा आत्मा तू एको सकळ विश्व व्यापको तरी का आम्हा अंतको तैसा ओढवलासी तरी मी या सांडिली जीवितवाची चाड आणि तू वाही न धरावी भेट मनी आहे ते उघड बोल पासोके किती वाढविची या उग्र रूपा अंगीचे भगवंतपण आठवी बापा ना तरी नाही तरी कृपा मजपुरती पाही तरी एक वेळ वेदवेद्या तुमची त्रिभुवनैका आद्या विनवनी विश्ववद्या ऐके माझी ऐसे बोलूनी वीरे चरण नमस्कारिली शिरे मग म्हणे तरी सर्वेश्वरे अवधारी जो मिया होवावया समाधान जी पुसले विश्वरूप ध्यान आणि एकेची काळे त्रिभुवन गिळू तुझी उठलासी तरी तू कोण करीत तरी तू कोण काय येतुली ये भ्यासुरे मुखे का मिळविली अवघी याची करी परिजली शस्त्रे काय या जी जवतव रागेटपणे वाढवून गगना आणि तो शिवने का डोळे करून भिंगळूवाने भेडसावित आहासे येत कृतांतेसी देवा कासया की जतसे हेवा हा आपुला तुवा सांगावा अभिप्राय मज या बोला म्हणे अनंतो मी कोण हे आहासे पुसतो आणि काही सया लागी असे वाढतो उग्रतेसी तरी मी काळू गा हे पुढे लोकसंहारावया लागी वाढे सैंक पसरली आहात ती तोंडे आत्ता ग्रासीने हे आगवे येदा अर्जुन म्हणे कटकटा उभगी लो मागीला संकटा म्हणून आळविला तव ओकटा उवाईला हा देवीची कठीण बोले आज तुटी अर्जुन होईल हिमपुटी म्हणून सेवेची म्हणे किरटी परी आणे एक असे तरी आताची संहार वाहरे तुम्ही पांडव असा बाहेर रे तेत जाता जाता धनुर्धरे पाऊ सावरले प्राण होता मरण महामारी गेला तो मागुता सावधू झाला मग लागला बोलला चित्त देऊ ऐसे म्हणे जाता आहे देवी अर्जुन तुम्ही माझे हे जाणावे येर जाण मी आगवे सरलोग्रासू वज्रा नळी प्रचंडी जैसे घापे लोणियाची उंडी तैसे जग हे माझी या तोंडी तुवा देखील जे तरी तया माझारी काही भरवसे उरणे नाही ये वायाचे सैन्य पाही बिरळगा हाती ऐशा चतुरंगाची या संपदा करीत महाकाळीची स्पर्धा वाटेवेची या मदा वळगले जे मिळून या मेळे कोणती वीरवृत्तीचे बळे यमावरी गजदळे वाखानी जताती म्हणती सृष्टी करू आन वाहुनी मृत्यू ते मारू आणि जगाचा भारू घोटू या पृथ्वी सगळीची गिळू आकाश वरीच्या वरी जाळू का बाणूवरी खिळू वारे याते बोल हाती या राहुनी तिकट दिसती अग्नी परिस दासट मारकपणी काळकोट महुर म्हणत तरी हे गंधर्व नगरीचे उमाळे जान पोखळीचे पेंडवळे आगा चित्री व फळे वीर हे देखे हा गा मृगजळाचा पूर आला दळ नव्हे कापडाचा साप केला या शृंगारुनी या काला मांडली या पै हेर चेष्टी वेते जे बळ ते मागाचे मिया ग्रासले सकळ आता कोल्हारीचे वेताळ तैसे निर्जीव हे आहाती हलवी ती दोरी तुटली तरी ती खांबावरली बाहुली पलतेने लोटली उलटोनी पडती तैसा सैन्याचा यया बागा मोडता वेळून लागेल पैका म्हणून उटी वेगा शहाणा होईल तुवा गोग्रहणाचे अवसारे घातले मोहनास्त्र एकसरे मग विराटाचे महाबेटे उत्तरे साडून नागवेले आता हे त्याहुनी निपटारे झाले निवटे आई ते रण पडिले घेई यशरिंपू जिंतिले एकलेने अर्जुनने आणि कोरडे यशाची हे समग्र राजेही आले आहेत तू निमित्त वात्रची होय सव्यसाची द्रोणाचा पाडू न करी भीष्माची बहीण धरी कैसे निकारणावरी परजू हे न मन कोण उपायो जयद्रथा की जे हे न चित्त तुझे आणि काही आते जे नावानिगे वीर तेही एक आगवे चित्रीचे सिंहाडे मानावे जैसे ओलेनी हाती घ्यावे पसुनिया यावरी पांडवा काहीचा युद्धाचा मेळावा हा आवाज होगा आगवा येर रसले मिया जेव्हा तुवा देखील हे माझे वदनी पडिले तेव्हाची याचे आयुष्य सरले आता रीती सोपे म्हणून वहिला उठी मिया मारले तो निवटी न रिगे शोक संकटी नातली या आपणची आडखेळा की जे तो कौतुकी जैसा विंदोनी पाडीजे तैसे देखे गा तुझे निमित्त आहे बापा विरुद्ध जे झाले ते उपजताचे वागे नेले आता राज्याशी संचले यस्तू भोगी सावी याची उत्तत होते दायाद आणि बळी जगी द्रुमद ते वदिले विषेद सायासू न लागता ऐशी या गोष्टी विश्वाच्या वाकपटी लिहून घाली किरटी विजयी होई ऐशी आगवीची हे कथा तया अपूर्ण मनोरथा संजय सांगे करुणाता ज्ञानदेव म्हणे मग सत्य लोकोनी गंगा जळ सुटली या वाजत काळाळ तशी वाचा विशाळ बोलता तया ना तरी महामेघांचे उमाळे घडघडीत एके वेळे का घुमघुमीला मंदराचळी श्राब्दी जैसा तैसे गंभीरे महानादे हे वाक्य विश्वकांदे बोलिले अगादे अनंत रूपे ते अर्जुने मोठे की ऐकेले आणि सुख की भय दुनावले हे नेनोपरी कापिनले सर्वांग तयाचे सखोलपणे वळली मोठा आणि त्याचे चिव जोडले कर संपोटा आणि वेळोवेळाला लाटा चरणे ठेवी तेवीची काही
जाये तो गळा बुजलाची ठाईये हे सुख की भय होय विचारा तुम्ही परी तेव्हा देवाचे बोलो परी तेव्हा देवाचे बोले अर्जुन आहे ऐसे जाहले परी मी या पदावरून देखील श्लोकाची या मग तैसाची भेन भेन पोडती जोहारुनी चरण मग म्हणे जे आपण ऐसे बोलिले ती ना तरी अर्जुन आम्ही काळो आणि ग्रासीचे तो माझा खेळू हा बोलू तुझा खीर अडळू मानू आम्ही परी तुवाजी काळे आजी स्थितीची वेळे ग्रासी जे हे न मिळे विचारासी कैसे नि अंगीचे तारुण्य काढावे कैचे नव्हे ते वार्धक्य आणावे म्हणून करू मनसी ते नवे बहुत करुणी हा जी चौपाहारी न भरता कोणीही वेळी श्री अनंत काय माद्यांनी सविता मावळतो आहे पै तुझा अखंडिता काळा तिन्ही आज आहाती जी वेळा ती त्या तिन्ही परी सबळा आपुलाली या समयी जे वेळी हो लागे उत्पत्ती ते वेळी स्थिती प्रळयो हरपती आणि स्थिती काळी न मिरविती उत्पत्ती प्रळयो पाठी प्रळयाची वेळे उत्पत्ती स्थिती मावळे हे कायसे नाही रळे अनादी ऐसे म्हणून आजी तव बरे भोगे स्थिती वर्ती जत आहे जगे येत ग्रासीसी तू हे न लगे माझ्या जीवी तव संकेत देव बोले अगा या दोन्ही सैन्यासीची भरण पुरले ते प्रत्यक्षची तुझ दाविले येर येता काळे जाण हा संकेत तू उंजव अनंत वेळू लागला बोलता तो अर्जुनने लोक मागवता देखील येत असते ते मग म्हणे तसे देवा तू सूत्री विश्व लागवा जगा आला आगवा पूर्वस्थिती बुडती परी पडली या दुःखसागरी का तू काढीसी का जयापरी ते कीर्ती तुझी श्रीहरी आठविता असे कीर्ती आठविता वेळोवेळा भोगीत असे महासुखाचा सोहळा ते तर हर्षामृत कल्लोळ वरी डोळत आहे ते देवा जियाले पण जग धरी तुझ्या ठाई अनुराग आणि दुष्टातया भंग अधिकाधिक पै द्रुभुवनीची या राक्षसा महाभय तू ऋषिकेशा म्हणून पळता ती दाही दिशा पहिलीकडे येत सूर नर सिद्ध किन्नर किंबहुना चराचर ते तुझ देखोनी हर्ष नर नमस्कारिता सती येत गा कवनार कारण राक्षस हे नारायणा न लगतीची चरणा पळते जाहल्ले आणि काही हे ते पोसावे तुले आम्हासी हे जाणवेत तरी सूर्योदयी पहार राहावेत कैसे नितमे तू प्रकाशाचा आगरू आणि जाहला आम्हासी गोचरू म्हणून या निशाचारा केरू फिटला सहजी हे येतुले दिवस आम्हा काही नेनवेची श्रीरामा आता देखत असे महिमा गंभीर तुझा जेतून नाना सृष्टीची या ओळी पसरती भूतग्रामाची या वेली तया मध ब्रह्माते व्याली दैविकी इच्छा देवो निसिम तत्व सदोदितू देवो निसिम गुण अनंतो देवो निसिम सामे सततो नरेंद्र देवाचा जी तू त्रिजगतीय बोलावा अक्षर तू सदाशिवा तूची सत देवा तया ही अतित ते तू प्रकृती पुरुषाची या आधी जी महतत्वात तुझी अवधी सोये तो अनादी पुरातन तू सकळ विश्व जीवन जीवासे तुझे निदान भूत भविष्याचे ज्ञान तुझ्याची हाती जी श्रुतीची लोचना स्वरूप सुख तुझी अभिन्ना त्रिभुवनाची या ऐतन तू म्हणून जी परम तू ते म्हणजे महाधाम कल्पांती मध ब्रह्म तुझं माझे रेगी किंबहुना तुवा देखील विश्व विस्तारले आग आहे आगवे तरी अनंत रूपा वानावे कवने तू ते जी काय एक तू नवसी कवने ठाई नससी हे असो जैसा आहासी तैसी या नाम वाई तू अनंता यम तू नियमिता प्राणीगणी वसता अग्नि तो तू वरुण तू सोम स्रष्टा तू ब्रह्म पितामहाचे परम आदि जनक तू आणि काही जे काही रूप आती अथवा नाही तया नमो तुझं तैसया ही जगन्नाथा ऐसे सानुरागे चित्ते नमन केले पंडू सत्य मग पुढते मी म्हणे नमस्ते नमस्ते प्रभू पाठी ते साध्यंते स्नेहाळीस्ते श्रीमूर्ती ते आणि पुढती म्हणे नमस्ते नमस्ते प्रभू पाहता पाहता प्रांते समाधान पावे चित्ते आणि पुढती म्हणे नमस्ते नमस्ते प्रभू ही चराचरी जी भूते सर्वत्र देखे तया ते आणि पुढती म्हणे नमस्ते नमस्ते प्रभू ऐसी रूपे ती अद्भुते आश्चर्यस्फूर्ती अनंते तव नमस्ते नमस्तेची म्हणे आणि स्तुती नाटव्य आणि निवांतुही न वैसव्य नेने कैसा प्रेम भावे गाजूची लागे किंबहुना या परी नमन केले सहस्त्रवरी की पुढती म्हणे श्री हरी तुझं सन्मुखा नमो देवासे पाठी पोट हाती की नाही याने उपयोग आम काही तरी तुझं पाठी मोरया ही नमो स्वामी उभा माझी पाठीशी म्हणून पाठी मोरे म्हणावे तुम्हासे सन्मुख विमुख जगेचे न घडे तुझं आता वेगळा लिया अवयवा नेने रूप करू देवा म्हणून नमो तुझ सर्वात्मका जी अनंत बळ संभ्रमा तुझ नमो अमित विक्रमा सकळ काळी समा सर्व रूपा आगवी या आकाशी जैसे आकाशाची होऊन आकाश असे तू सर्वपणे तैसे पातलासे सर्व किंबहुना केवळ सर्व हे तुझी निखेळ परीक्षेरा नवी कल्लोळ पयाचे जसे म्हणून या देवा तू वेगळा नवसी सर्व हे आले मज सद्भावा आता
तुझे सर्व परी ऐसी या तुझे स्वामी काहीच नेनुजे आम्ही म्हणून सोयरे संबंध धर्मे राहटलो तुझसी आहात थोर वावर जाहले अमृते संमार्जन म्या केले वारिके घेऊन दिदले कामधेनु ते परिसाचा खडवाचे जोडला की फोडून आम्ही गाडोरा घातला कल्पतरू तोडून केला खूप शेता चिंतामणीची खाणी लागली त्याने करी ओढाळी ओलांडली तशी तुझी जवळीक धाडिली सांगातिकाने हे आजीचेची पाहे पारोकडे कवन झुंजही केवटे येत परब्रह्म तू उघडे सारथी केलासी या कौरवाची या घरा शिष्टा ही धाडिलासी दातारा ऐसा वनिजेसाठी जगेश्वरा विकलासी आम्ही तू योगी यांचे समाधी चुक कैसा जाणीचे नामे मूर्ख उपरो तुझी सन्मुख तुझ करणी तुझसी करू तू या विश्वाचे अनादी आधी बैससी जिये सभासदी ते सोयरिकीचे या संबंधी रळी बोलो विपाय राहुळला येऊ तरी तुझे अंगी मानू पाहू न मानिसी तरी जावो रुसोनी सलगे पाया लागून बुजावणी तुझ्या ठाई सारंग पाणी पाही जे ऐशी करणी बहु केली आम्ही सजनपणाची या वाटा तुझ पुढे बैसे उपराटा हा पाडू काय वैकुंठा परी चुकलो आम्ही देवी शिकवलो काठी धरू आखाडा झोंबी लोंबी करू सारी खेळता आविष्कारू निकरेही भांडो सांगते उरा उरी मागो देवासी की बुद्धी सांगो देवीची म्हणू काय लागो तुझे आम्ही ऐसा अपराधो हा आहे जो त्रिभुवने न समाई जे नेणताची के पाये शिवतले तुझे देवो बोन याच्या अवसरी लोभ एके आठवण करी परी माझा निसुग गर्व अवधारी ते जे फुगुनचे बैसे देवाची या भोगायतनी खेळता आशंकेना मनी जे रगोनी या शयनी सरिसा पहुडे कृष्णा म्हणून हाकारे जे यादवपणे तू ते लेखी जे आपले अनघाली जे जाता तुझ मज एकासनी बैसने का तुझा बोलून मानणे हे ओतटीचे निदाटपणे बहुत घडले म्हणून काय आता निवेदेजील अनंता मी राशी आहे समजता अपराधांची या लागी पुढा अथवा पाठी जिये राहटलो बहु ओकटी तिये माके मायेची या परिपोटी सामावी प्रभू जी कोणी एके वेळे सरिता घेऊन येती खडुळे तिये सामावी जेती सिंधू जळे आन उपाय नाही तैसी प्रीती का प्रमादे देवेशी मज विरुद्ध बोलविली ती मुकुंदे उपासाहवीजी आणि देवाचे क्षमा आधारू झाली आहे या भूतक्रमा म्हणून जी पुरुषोत्तमा विनवते थोडे तरी आता अप्रमेया मज शरणागता आपुली या क्षमा की जो जी या अपराधाशी जी जाणीतले मी यासाचे महिमान आता देवाचे जे देव होय चराचरी जन्मस्थान हरिहरादी समस्त देवा तू परमदेवता वेदातेही पडविता आदिगुरु तू गंभीर तू श्रीरामा नाना भूतैक समा सकळ गुणी अप्रतिमा अद्वितीय तुझासी नाही सरीसे हे प्रतिपादनाची कायसे तुवा झालेने आकाशे सामविले जगत तया तुझे पाडे तुझी ऐसे बोलताची लाजीजे ते अधिकाची की जे गोटी केवी म्हणून त्रिभुवनी तू एको तुझ सारिकांना अधिक तुझ महिमा अलौकिको नैनी जीवानो ऐसे अर्जुन म्हणितले मग पुढते दंडवत घातले आहेत ते तर सात्विकाचे आले भरते तया म्हणत असे मग म्हणत असे प्रसिद्ध होत वाचा होत असे सदगत काढी जे अपराध समुद्रवनी माते तुझ विश्व सुहृदात काय काही सोयरेपणे न मनुष्य पाही तुझ विश्वेश्वराची या ठाई आश्चर्य केले तू वर्णनीय परी लोभे माते वर्णीची पाच सभे तरी मी असं वलगी जी शोभे अधिक आता ऐशी या अपराधा मर्यादा नाही मुकुंदा म्हणून रक्ष प्रमादापासून या जी ह्याची विनवाल वया लागी कैची योग्यता माझी अंगी परी अपत्य जशी सलगी बापेसी बोले पुत्राचे अपराध तरी जाहले अगाध तरी पिता साही निर्द्वंद्व तैसे साई जो जी सख्याचे उद्वत सखा साई निवांत तैसे तो वा समस्त साई जो जी प्रियाची या ठाई सन्मान प्रिय न पाहि सर्वता जाण तेवी उच्चिष्ट काढले आपण ते क्षमा की जो जी ना तरी प्राणाशी सोयरे भेटे मग जीवे भूतली जी संकटे तिये निवेदिता न वाटे संकचुकाही का उखी त्याची अंगे जीवे आपण पिदिली जिया मनोभावे तिया कांतुमिनलिया न राहावे हृदय जेवी तया परी जी मिया हे विनविले तुमती गोसावी या अनेक काही एक म्हणावया कारण असे तरी देवीशी सर्गी केली जे विश्वरूपाची आडी घेतली जे ते माये बापे पुरविली स्नेहाळाचे सुरतरूंची झाडे अंगणी लावावी कोरडे देयावे कामधेनूची पाडे खेळावया मिया नक्षत्र डाव पाडावा चंद्र चेंडूवा लागे आणावा हा चंदू सिद्धी निरला आगवा माऊली येतोवा जिया अमृतलेशा लागी सायास तयाचा पाऊस केला चराचारी मास पृथ्वी पावाहुनी चाशे चास चिंतामणी पेरिले ऐसा कृतकृत्य केला सो आम्ही बहुवेळा पाळीला तुम्ही दाविले जे हर रमी नाही की जे कानी मा देखावयाची केवती गोष्टी जयाची उपनिषदा नाही भेटी ते जिवारीची गाठी मजलागी सोडली जे कल्पादी लागोनी आजची घडी धरून माझी जेतुली होऊनी गेली जन्मे
तया आगवियाची अंतू घर डोळे घेऊन असे पाहतो परी ही देखील ऐकली मातू आतुडेची ना बुद्धीचे जाण्याने कही न वचेची याचेनी अंगणे हे साध हे अंतकरणे करवेची ना ते तर डोळ्या देखील व्हावी हे गोटीची काय सया करावी किंबहुनापूर्वी दृष्टानश्रुत हे दृष्टनाश्रुत हे ते हे विश्वरूप आपुले तुम्ही मज डोळा दाविले तरी माझे मन जाहले हृष्टदेवा परी आता ऐशी चाड जीवी ते तुझी गोटी करावी जवळी कहे भोगावी अंगी अलिंगावासी ते याची रूपी करू म्हणजे तरी कोणी एके मुकेशी चावळी जे आणि कवना खेव देई जे तुझ लेखा नाही म्हणून वारी या सवे धावणे न ठके गगना खेव देणे जळकेली खेळणे समुद्र केवते या लागी जे देवा येतीचे भय उपजत असे जीवा म्हणून ये तुला लळा पाळावा जे पुरे हे आता पै चराचर विनोदी पाहिजे मग त्याने सुखी घरी राहिजे तैसे चतुर्भुज रूप तुझे तो विसावा आम्ही योग जाता अभ्यासावे त्याने याचे अनुभव यावे शास्त्रात आलोडावे परी सिद्धांतू तो हाची आम्ही यजने किजती सकळे परी ती फळावी येण्याची फळे तीर्थे होतो सकळे याची लागी आणि काही जे दान पुण्य आम्ही केजे तया फळी फळ तुझे चतुर्भुज रूप ऐशी तेथेची जीवा आवडी म्हणून त्याची देखावया लवड सवडी वर्तत असे ते साकडी फेडीचे वेगी आगा जीवीचे जाणते या सकळ विश्व बसती ये सकळ विश्व वसविते या प्रसन्न होई पूजिते या देवाची या देवा कैसे निलोत्पलाते रावित आकाशी ही रंगू लावित तेजाची ओज दावित इंद्रनिळा जैसा परिमळ जाहला मर्गजा का आनंदाचे निघाले या भुजात ज्याचे जाणू वरी मकर ध्वजा जोडली बरोबर मस्तकी मुकुटा ते ठेविले के मुकुट मस्तक झाले शृंगारालेने लादले अंगाचे निजया इंद्रधनुष्याची आडणे मागे माझी मेघ गगन रंगणे तैसे आवरले शारंगपाणी वैजंतिया आता कवनी ते उदार गद्दा असुरा देत कैवल्य पदा कैसे चक्र हन गोविंदा सौम्य तेजे मिरवे किंबहुना स्वामी ते देखावया उत्कंठित पामी म्हणून आता तुम्ही तैसे या व्हावे हे विश्वरूपाचे सोहळे भोगून निवाले जे डोळे आता होता ती आदली कृष्णमूर्ती लागी ते एक साकार कृष्ण रूपडे वाचून पाहून आवडे ते न देखता थोडे मानिता ती ही आमाम भोग मोक्षाची या ठाई श्रीमूर्ती वाचून नाही म्हणून तैसाची साकारू होई हे सावरी आता या अर्जुनाची या बोला विश्वरूप विस्मय जाहला म्हणे ऐसा नाही देखील धसाळ कोण ही वस्तू पावला हसी तया लाभाचा तो शून्य घेसी मा बहिणी काय न बोलसी हे काढू ऐसा आम्हा सावियाची जय प्रसन्न होणे तै अंगाची वरी म्हणे देणे वाचून जीव असे वेचणे कवनासी हे तुझी चाडे आजी जीवाची दळवाडे कामवनिया एवढे रचले ध्यान ऐसे काय नेनो तुझी आवडी झाली प्रसन्नता आमची वेडी म्हणून गोप्याची ही गुढी उभविली जगी ते हे अपार स्वरूप माझे परात्पर येतून ते अवतार कृष्णाधिक ते हे ज्ञानदेजाचे निखिळ विश्वास मग केवळ अनंत हे अडळच आद्य सकळा हे तुझ वाचून अर्जुना पूर्वी स्तुत दृष्ट नाही अण्णा जे जोगे नवे साधन म्हणून याची सोयी वाचले आदी आणि वैती आणि वेदी मौनची घेतले याज्ञिके मागवते आले स्वर्गोनिया साधकी देखील आयासू म्हणून वाळीला योगाभ्यासू आणि अध्ययने सौरसू नाही येत सिगेची सत्कर्मे दहावी नली संभ्रमे तीही बहुतेकी भ्रमे सत्यलोक ठाकेला तपी ऐश्वर्य देखील आणि उग्रपण उभयाचे सांडिले एवं स्तप साधन जे ठेले अपारांतरे ते हे तू अनायसे विश्वरूप देखील जैसे ये मनुष्यलोकी तैसे न भावीची कवना आजी ध्यान संपत्ती लागी तुझी एको अतिला जगी हे परमभाग्य अंगी वरचीही नाही म्हणून विश्वरूप लाभे श्लाघ येतीचे भय नेग हे वाचून अन्य चांग न मनी काही हा गा समुद्र अमृताचा भरला आणि अवसात वरपडा झाला मग कोणीही अति ओसंडिता बुडीजेल म्हणून ना तरी सोन्याचा डोंगरू यसना नचले हा थोरू ऐसे म्हणून अवेरू करणे घडे दैवे चिंतामणी लेई जे के हे ओजे म्हणून सांडी जे कामधेनु दवडी जे न पोसवे म्हणून चंद्रमा आली या घरा मने निघे उकरितोसी उभारा पडी असी पाडितोसी दिनकरा परतासर तैसे ऐश्वर्य हे महातेजा आजी हाता आले आहे सहज की येतो तुझं गजबज व्हावी का परी नेनसीची गावंडी या काय कोप आता धनंजय या अंग सोडून निशाया आलिंग तुसीमा हे नवे जो मी साचे
येत मन करून या काची प्रेम धरसी अवगणीयेचे चतुर्भुज जे तरी अजूनही वरी पारता सांडी सांडी ही व्यवस्था एरेविषयी आस्था करीशी जणे हे रूप जरी घोर विकृती आणि थोर तरी कृतनिश्चयाची घर हिची करी कृपण चित्तवृत्ती जशी रोव निघाली ठेवयापासी मग नुसधे देहेसी आपण असे का अजात पक्षी या जवळा जीव बैसवन्य अविसाळा पक्षीने अंतराळा माझी जाय नाना गाय चरे डोंगरी परी चित्त बांधिले वचे घरी तसे प्रेम येथीचे करी स्थानपती येरे वरचिले चित्ते बाह्य सख्य सुखापुरते भोगी जो का श्रीमूर्ती ते चतुर्भुज परी पडत पडते पांडवा हा एक बोलू न विसरावा जे ये रूपी होनी सद्भावा नेदावो निघो हे काही नव्हतेचे देखील म्हणून बै जे तुझ उपजले ते सांडी येत संचले असू दे प्रेम आता करू तुझे यासारखे ऐसे म्हणितले विश्वतो मुखे तरी मागील रूप सुखे नहाळी पातू ऐसे वाक्य बोलत घेवो मागुता मनुष्य झाला देवो हे ना परी नवलाव आवडीचा तिये श्रीकृष्णाची कैवले उघडे परी सर्वस्व विश्वरूपा एवढे हाती दिदले की नावडे अर्जुनासी वस्तू घेऊन वाळी जेत जैसे रत्नाशी दूषण ठेवीजे ना तरी कन्या पाहून या म्हणजे मनान ये हे तया विश्वरूपा एवढी दशा करिता प्रतीचा वाडू कैसा हेसेल दिदली से उपदेशा किरटीसे देवे मोडोनी भांगाराचा रवा लेने घडिले आपली या सवा मग नावडे जरी जीवात तरी आटी जीव पुरती तसे शिष्याची प्रीती झाली कृष्णत्व होते ते विश्वरूप केले ते मना नयेचे मग आणले कृष्णपण मागुते हा ठाववरी शिष्याचे निघसे सहा ते गुरु आहती कवनी देशी परिनेनी जी आवडी कैशी संजय म्हणे मग विश्वव्यापुनी भोवते जे दिव्य तेजे प्रकटले होते त्याचे सामावले मागुते कृष्णरूपी तये जैसे तोंपद हे आगवे तत्पदी सामावे अथवा द्रुमाकारू साठवे बीजकणिके जेवी ना तरी स्वप्न संभ्रम जैसा गिळी चैली जीव तशा श्रीकृष्ण योग हा तैसा संहारेला तो जैसी प्रभा आहारपेली बिंबी की जळद संपत्ती नव्हे नाना भरते सिंधू गर्भे रिगाले या राया हो का जे कृष्णाकृतीची मोडी होती विश्वरूप पटाची घडी ते अर्जुनाची आवडी उकलून दाविली तव परिमाणा रंगो तेने देखील साविया चांगो ते तर ग्राहकीचे नव्हेचे लागू मनोनी घडी केली पुरती तैसे वाढीचेनी बहु असपणे बहुवसपणे रूपे विश्व जिंकले जेने ते सौम्य कोडीसवाने साकार झाले किंबहुना अनंते धरिले धाकटपणा मागुते परी आश्वासले पारता ते बिहालियासी जो स्वप्नी स्वर्गा गेला तो अवसाता जैसा चेईला तैसा विस्मयो झाला किरीटीसे ना तरी गुरुकृपे सवे ओसरले या प्रपंच ज्ञान आगवे स्फोरे तत्व तेवी पांडवे श्रीमूर्ती देखील तया पांडवा ऐसे चित्ती आड विश्वरूपाची जवनिका होती ते पेटोनी गेली परवती हे भले झाले काय काळा ते जिनोनी आला की महावातू मागा सांडिल्ला आपुलिया बाही उतरला सातेही सिंधू ऐसा संतोष बहु चित्ते घेई जता असे पंडू सते विश्वरूपा पाठी कृष्णा ते देखून या मग सूर्याची या अस्तमानी मागुती तारा उगवती गगनी तैसा देखो लागला अवनी लोकासहित पाहे तव त्याची कुरुक्षेत्र तैसेची देखे दोही भागी गोत्र वीर वर्ष तती शस्त्रास्त्र संघाटवरी तया बाणांची या मांडवा आणतो तैसा जिरत देखे निवांतो धुरे बैसला लक्ष्मीकांतो आपण तळी एवं मागितले जसे तसे तेने देखील वीरविलासे मग म्हणे जी आलो ऐसे जाहले आता बुद्धी ती सांडोनी ज्ञान भेने वळगले रान अहंकारेसी मन देशधडी जाहले इंद्रिय प्रवृत्ती भुलली वाचा प्राण चुकली ऐसे अपापरी होती झाली शरीरगामी ती आगवीची मागुती जिवंत भेटली प्रकृती आता जिताने श्रीमूर्ती जाहली या ऐसे सुख जीवी घेतले मग श्रीकृष्णा ते म्हणितले मी तुमचे रूप देखील मानुष हे रूप दाखवणे देवराया की मज अपत्या चुकली या भुजावणी तुवा माया स्तनपाने दिले जे विश्वरूपाची या सागरी होतो तरंगमवित वावी करी तो ये निज मूर्तीच्या तिरी निघालो आता आई के द्वारकापूर सुहाडा मज सुखतिया जी झाडा हे भेटी नव्हे बहुवडा मेघाची केला जी सावियाची तृषा फुटला तया मज अमृत सिंधू हा भेटला आता जिने याचा जाहला भरवसा मज माझी या हृदय रंगानी होता हे हरी खलकांची लावणी सुखेशी बुजावणी जाहली मज या पार्थाची या बोलासवे हे काय म्हणितले देवे तुवा प्रेम ठेवून यावे विश्वरूपी की मग ये श्रीमूर्ती भेटावे सडी आयती ते शिकवण सुभद्रापती विसरलासी मान आगा आदळी अर्जुनना हाता आलिया मेरू ही होयसाना ऐसा अति मना चुकीचा भाऊ तरी विश्वात्मक पडे जे दाविले आम्ही तुझ पुढे ते शंभू ही परी न जोडे तपी करता आणि
अष्टांगादी संकटी योगी शिनताती किरटी परी अवसारू नाही भेटी जयाची येते विश्वरूप एखादी वेळ कैसिने देखो अळू माळक ऐसे स्मर्था काळ जातसे देवा असे जिया अंजोळी ठेवून हृदयाची या नडळी जातक निराळी लागले जसे ऐसे तैसे उत्कंठा निर्भर होऊन या सुरवर भोकीत आटही पहार भेटी जयाची परी विश्वरूपा सारिके स्वप्नी ही कोणी न देखे ते प्रत्यक्ष तुवा सुखे देखील हे पै उपायासी वाटा न वाहती येतो सुबट्टा साही सहित ओहटा वाहिला वेदी मज विश्वरूपाची या मोहरा चाला वया धनुर्धना तपाची या ही संभारा आस नवेची लागो आणि दानादी किरका नडे मी यज्ञही तैसा न सापडे जैसे निका सुरवाडे देखील तुवा तैसा मी एकची परी आतुडे गा अवदारी जरी भक्ती येऊनी वरी चित्ता ते गा परी त्याची भक्ती ऐसी पर्जन्याची सुटिका जैसी धरा वाचून अनारीसी गतीची नेणे का सकळ जलसंपत्ती घेऊन समुद्रात घेऊ स्थिती गंगा जैशी अनन्य गती मिळलीची मिळे तैसे सर्व भाव संभारे न धरत प्रेम एकसरे मज माझी संचरे मीची होऊनी आणि देवीची मी ऐसा धडी माझारी सरीसा शराब्दिका जैसा शराचाची तैसे मज लागुनी मुंगी वरी किंब होना चराचरी भजनासी का दुसरी परिचय नाही तयाची क्षणा सवे एवं विद मी जाणावे जाणी त्याला तरी स्वभावे दृष्टही होय मग इंधने अग्नी उद्दीपे आणि इंधन हे भाषा हरपे त्या अग्नीची होऊनी आरोपे मूर्तिजेवी का उदय न की जे तेजा कारे तव गगनची होऊनी असे अंधारे मग उदयली या एक सरे प्रकाश होय तैसे माझी साक्षात्कारी सरे अहंकाराची वारी अहंकार लोपे अवधारी द्वैत जाय मग मी तो हे आगवे एक मीची आती स्वभावे किंबहुना सामावे समरसे तो जो मजची एका लागी कर्मे वाहत असे अंगी जया मज वाचवणी जगी कोमटे नाही दृष्ट सकळ जयाची मीची केवळ जिने याचे फळ मजची नाम ठेविले मग हे भूते हे भाषे विसरला जे दिटीमीची आहे शोधला म्हणून निर्वैर जाहला सर्वत्र भजे ऐसा जो भक्तू होये तयाचे त्रिधातुक हे जय जाये तैमीची होऊन ठाये पांडवगा ऐसे जगदुदर दोन दिले तेने करुणा रसाळे संजय म्हणे बोलिले श्रीकृष्ण देवे जयावरी तो पंडू कुमरू झाला आनंद संपदा तोरू आणि कृष्णाचरण चतुरू तो एक तो जगे तेने देवाची या दोनही मूर्ती निके अनहाळली या चित्ती तव विश्वरूपाहुनी कृष्णाकृती देखील लाभू परितयाची ये जाणीवे मानू न की ज्याची देवे जे व्यापकाहुनी नव्हे एकदेशी ह्याची समर्थ वया लागी एक दोन चांगी उपपतीशा रंगी दाविता झाला तिया ऐकोनी सुभद्रा कांतो चित्ती आहे म्हणतो तरी होय बरवे दोन्ही आणतो ते पुढती पोसो ऐसा आलोचू करुणी जीवी आणि ऐसा आलोच करुणी जीवी आता पुसती ओज बरवी आदरिले ते परिसावी पुढे कथा प्रांजळ ओवी प्रबंधे गोष्टी सांगी जल विनोदे ते परिसा आनंदे ज्ञानदेव म्हणे भरोनी सद्भावाची अंजोळी मिया ओविया फुले मोकळी अर्पिली अग्री युगली विश्वरूपाच्या इति श्री ज्ञानदेव विरचिता या भावार्थ दीपिकाया एकादशोध्याय अध्याय 11 समाप्त.